तर नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हलकी फुलकी आणि बिना अस्तरची अशी बेबी गर्ल फ्रॉक दाखवणार आहे. बघा, हे तुम्ही 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी स्टिचिंग करत आहे, तर त्याचंच हे माप दाखवत आहे मी. तर बघू शकता, याचा कपडा थोडासा जाड आहे, त्यामुळे याला खालच्या साईडने अस्तर लावण्याची गरजच नाही. आणि आता उन्हाळासुद्धा चालू झालेला आहे, तर त्यासाठी अशी हलकी फुलकी लॉंगमध्ये मी ही फ्रॉक शिवणार आहे. तर हे बघा, सर्वात आधी व्यवस्थित मी फोल्ड करून घेतला आणि जे ब्ल्यू कलर डिझाईन आहे तर खालच्या साईडला ते सोडून दिलेलं आहे. आणि 4 फोल्डेड हे मी असं व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आणि स्केलच्या सहाय्याने समजण्यासाठी एक सरळ स्केल आखून घेतलेली आहे. तर बघा, पूर्ण टोटल उंची फ्रॉकची 34 इंच आहे, वरच्या पार्टची 11 इंच आणि खाली आपल्याला भेटलेली आहे 23 इंच. तर ही 11चं आपण मार्किंग करणार आहोत वरच्या पार्टसाठी. तर त्यामध्ये मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केलं, खालच्या साईडला अर्धा इंच, वरती शोल्डरला 1 इंच 12.5 वरती मार्किंग करून घेतलं. यानंतर शोल्डर मी 4.5चे घेतलेले आहेत, मोंडासुद्धा 4.5चाच घ्यायचा. आणि छाती जी आहे ती 22चं छाती आहे आणि 20ची कंबर आहे. तर तशा पद्धतीने मी चौथा भाग घेऊन मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच ते 2.5 इंच मी शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. तर तुम्ही 1.5 इंच जरी सोडलं तरीसुद्धा चालतं, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, परंतु मी जास्तीचं शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. तर यानंतर मी 1.5 इंचाची गळा रुंदी दिली आणि पुढचा गळा 3.5 इंचाचा होता, तर त्यामध्ये फक्त अर्धा इंच प्लस करून मी 4 वरती मार्किंग करून अशा पद्धतीने मोंड्याचा, पुढच्या गळ्याचा आणि फिटिंगची हे सर्व मार्किंग करून घेतलं आणि मोंड्याचा आकार देऊन घेते. बघा, पुढच्या आणि मागचा मोंड्याचा आकार एक सोबतच मी देणार आहे, याला वेगळं असं काहीच देण्याची गरज नाही. आणि आता दोन्ही पार्ट एकत्र असल्यामुळे आपण 4 फोल्डेड हा कपडा होता, तर व्यवस्थित मार्किंग केल्याच्या नंतर बघा, मी व्यवस्थित मोंड्याच्या तिथून कटिंग करून घेते आणि खालच्या साईडला फिटिंगची जी टीप आहे तर त्या साईडने सुद्धा व्यवस्थित अशी कटिंग करून घेतलेली आहे. आणि यामध्येच आपल्याला दोन्हीही पार्ट भेटलेले आहेत, तर ते फक्त वेगवेगळे करायचे. आणि यानंतरच मागचा आणि पुढचा गळा आहे तर तो ड्रॉ करून घ्यायचा. तर एक पार्ट मी याचा बाजूला काढते, बघू शकता. आणि पुढच्या पार्टसाठी हे जे आपण मार्किंग केलेलं होतं आधी, तर ते व्यवस्थित मी मार्किंग करून घेते. थोडासा पाना आकार असा मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला, पुढच्या गळ्याला आकार देऊ शकता. तर मी तसं कटिंग केलं आणि बॅक साईडला मी चेन लावणार आहे, चेन लावून गोलाकार असा देणार आहे. तर 3 इंचावरती मी गोलाकार देऊन घेतला आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने 3.5 वरती गोलमध्ये मार्किंग करून हा सुद्धा मी गळा कट केला. आणि अशा पद्धतीने बॅक आणि फ्रंटचे पार्ट कटिंग करून घेतले आणि जे एक्स्ट्रा होतं ते कटिंग करून टाकलं. यानंतर राहिलेला जो कपडा आहे तर व्यवस्थित उलटा करून घेतला, बघू शकता. आणि अशा पद्धतीने मी ठेवून मार्किंग केला. तर याची रुंदी मी टोटल 30 ते 31 इंच मी रुंदी ठेवलेली आहे प्लेट्ससाठी. आणि डबल फोल्डेड आहे, म्हणजे एका बाजूला 30 इंच एवढं अंतर येऊन डबल फोल्डेड कपडा ठेवून अशा पद्धतीने बघा, मी रुंदी मोजून घेतलेली आहे, 30 इंचाची आलेली आहे. आणि पुढे 1 इंच मी एक्स्ट्रा घेणार आहे दोन्ही साईडला टिपमध्ये जाण्यासाठी. अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेते. आणि बघा, टोटल फ्रॉक आपली 34ची होती, त्यामध्ये 11 इंच वरच्या पार्टचं मायनस झालं, तर खाली आपल्याला भेटलेलं आहे 23 म्हणजे 23 इंच. आणि त्यामध्ये 1 इंच प्लेटच्या तिथे आपल्याला फोल्डिंगसाठी कमरेच्या तिथे जातं, तर त्यासाठी मी 1 इंच वाढवून 24 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने बघा, 24 मार्किंग करून घेतलं. खालच्या साईडला जे व्हाईट कलरची पट्टी आहे ती आपली फोल्डिंगमध्ये जाणार आहे, ती सुद्धा सोडून दिली. आणि अशा पद्धतीने मी मार्किंग करून बघा, प्लेट टाकण्यासाठी आपण हा कपडा कट करून बाजूला काढून घेत आहे मी. तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर कटिंग करून घेतल्याच्या नंतर आपल्याला बाही कटिंगसुद्धा करायची आहे. तर याच्यासाठी मी हा कपडा जो कटिंग केलेला आहे तर हे डबल फोल्डेड आहे, ते फक्त आपण नंतर याचे 2 पार्ट ज्यावेळेस मी स्टिचिंगला घेणार त्याच वेळेस कटिंग करणार. आणि अशा पद्धतीने बाहीसाठी मी कपडा फोल्ड करून ठेवलेला आहे. आणि यानंतर 2 फोल्ड केले, परत 2 फोल्ड केले, म्हणजे एकाच कपड्यामध्ये आपल्या 2 बाही तयार होतील. आणि खालच्या साईडची जी डिझाईन आहे तर त्या साईडच्या डिझाईनला मी अशा पद्धतीने बाहीची लांबी 4 इंच होती, त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन असं 4.5 वरती मी मार्किंग करून घेतलं.
बघा 5 इंच मी प्लेटसाठी एवढं 5 इंच मी सोडलेलं आहे आणि पुढे जेवढं बाहीसाठी आहे तेवढं घेतलेलं आहे. अशा पद्धतीने 10ची आपलं ही घडी आहे आणि पुढच्या साईडला बाहीचा मी आकार देऊन घेतलेला आहे. आणि आता हे कटिंग करते आणि जे 5 इंच एक्स्ट्रा सोडले त्याच्या फक्त प्लेट्स टाकून घ्यायच्या विरुद्ध दिशेने आणि दोन्ही पार्ट अशा पद्धतीने रेडी होतात प्लेट टाकल्याच्या नंतर. आणि पुढे बाहीसाठी कपडा राहतं. लगेचच यामध्ये मी अशा पद्धतीने बघा हा गळा ठेवून, गळा बिना अस्तरचा ड्रेस असल्यामुळे आपल्याला गळापट्टी काढायची आहे असं मार्किंग केलं. त्याच्या पुढे 1-1 इंच मार्जिन वाढवून आपण मागच्या आणि पुढच्या दोन्ही गळ्यासाठी मी पट्ट्या काढल्या. बॅक साईडसाठी आपल्याला चेन लावण्यासाठी सुद्धा मी पट्ट्या काढून घेणार आहे. त्यानंतर बंद टाकण्यासाठी सुद्धा पट्ट्या काढून घ्यायच्या. लगेचच सर्व पार्टची कटिंग करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मी बघा एक गळा तर तुम्हाला दाखवला. तर असेच मी सर्व पट्टी आणि गळे जे आहेत तर ते काढून घेतलेले आहेत. आणि यानंतर लगेच स्टिचिंगला घेतलं. स्टिचिंगला घेतल्याच्या नंतर बघू शकता हे पार्ट सर्व बाजूला ठेवून घेते. सर्वात आधी जो आपण गळा काढून घेतलेला होता त्याला खालच्या साईडने फोल्ड करून अशा पद्धतीने सर्व बाजूंनी एक टीप टाकून घ्यायची, फोल्ड करून घ्यायचं अशा पद्धतीने. तर आधी मी व्हाईट कलरचा दोरा यूज केला होता, नंतर चेंज केला आणि आता ब्ल्यू कलरचा दोरा वापरलेला आहे. तर अशा पद्धतीने मी हा गळ्यावरती जो आपण आकार काढून घेतला होता तर तो ठेवून घेतला आणि याला टीप टाकलेली आहे बघू शकता. आता आतल्या साईडला फोल्ड करून घेते जेणेकरून फिनिशिंग येईल. बिना अस्तरच्या फ्रॉकला अशा पद्धतीने गळापट्टी लावली की खूप सुंदर फिनिशिंग येते. यानंतर आतल्या साईडने तुम्ही हात शिलाई करू शकता किंवा नाही केली तरीसुद्धा चालतं. अशा पद्धतीने फ्रंट पार्टचा गळा हा रेडी करून घेतला. आणि यानंतर पुढच्या पार्टसाठी आपण टक्स टाकणार आहोत. तर उभे मी हे बघा अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करून घेतलं आणि मी 4 इंचाचा उभा टक्स घेणार आहे. असाच दुसऱ्या साईडला सुद्धा मी टक्स टाकून घेते. अशाच पद्धतीने मी दोन्ही साईडला टक्स टाकून घेतले आणि हा फ्रंट पार्ट आपला रेडी झाला. यानंतर बॅक पार्ट रेडी करणार आहे. तर बॅक पार्टसाठी सर्वात आधी डबल फोल्ड करून घ्यायचं आणि मध्यातून सेंटरमधून गळ्याच्या तिथनं कटिंग करून घ्यायची. आणि बघा अशा 2 ज्या पट्ट्या काढलेल्या होत्या आपण चेन बसवणार आहे. तर या पट्ट्या मी अशी उलटी बरोबर बाजू ठेवून अशा पद्धतीने 1/2 इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून पट्टी अशी जोडून घेणार आहे. यानंतर वरतून याच्या दाबटीप टाकून घ्यायची. तर दाबटीप टाकल्याच्या नंतर आतल्या साईडला बघा व्यवस्थित ठेवून आतल्या साईडला एक फोल्ड केली, परत एक फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची. तर अशाच पद्धतीने दोन्ही साईडला पट्ट्या लावून मी चेनसुद्धा बसवून घेतलेली आहे आणि शोल्डरसुद्धा जॉईंट केलं. याला पट्टीसुद्धा समोरच्या पार्टसारखीच लावून घेतली. तर चेन बसवण्याचा व्हिडिओ या आधीच्या फ्रॉक कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चेन कशी बसवायची हे मी नक्की दाखवलं होतं. तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. त्यावरती तुम्ही ड्रेसला चेन कशी बसवायची तर ते शिकू शकता. तर अशा पद्धतीने मी हा ड्रेसला प्लेट टाकून घेतल्या. जी बाही होती तर त्या बाहीला मी तुम्हाला सांगितलंच होतं 5-5 इंच जे आपण एक्स्ट्रा सोडलं होतं तर तेवढ्या मी प्लेट्स टाकून घेतल्या. आणि पुढे बाहीला आपण मार्किंग करून घेतलेलं होतं तर तशा पद्धतीने मी बाही जोडून घेते. तर एका साईडची तर जोडली आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मी अशीच बाही जोडून घेते. आणि यानंतर दोन्ही साईडची जोडल्याच्या नंतर बाही लांबी ही बरोबर चेक करायची. तर अशा पद्धतीने मी बाही जोडून घेतलेली आहे. तर खालच्या साईडला बघा मी एका साईडची पट्टी लावलेली आहे. खालच्या साईडने दुसऱ्या साईडने एक अशी पट्टी काढायची आणि जेवढं आपलं मार्जिन होतं 4 इंचाची बाही तर तेवढी तयार झाली का ते चेक करून 3.5ची फुगा होतो आणि अर्धा इंच हे पट्टीमध्ये जातं. त्या हिशोबाने बघा अशा पद्धतीने मी पट्टी लावली, परत एक फोल्ड केला, परत त्यावरती एक फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने फुगा जो आपण खालच्या साईडला बनवला आहे तर त्याला पट्टी लावून घ्यायची. आणि जे आपण बाही जोडताना 1-1 टीप टाकल्या होत्या तर त्याला 2-2 टीप टाकून घेते मी अशा पद्धतीने. तर असा वरचा पार्ट आपला रेडी झाला. यानंतर खालच्या पार्टसाठी जो आपण सिंगल ठेवला होता बघू शकता अखंड ठेवला होता त्याचे 2 पार्ट केले. आणि बघा 10 इंचाची आपली 20 इंचाची टोटल कंबर होती तर 10 इंच मार्जिन म्हणजे 10 इंचाची आपल्याला कमरेला पट्टी जोडायची आहे. आणि 2 इंच मी शिलाई मार्जिन ॲड करून 12 इंचाची पट्टी होईन अशा हिशोबाने प्लेट टाकून घेतल्या. बघा 1-1 इंचाच्याच प्लेट टाकलेल्या आहेत आणि खूप सुंदर प्लेट्स आलेल्या आहेत. अगदी हातानेच मी प्लेट टाकून घेतल्या. आणि यानंतर शोल्डरपासून फ्रंट पार्टची जेवढी उंची आहे तेवढी चेक केली 11 इंचावरती मार्किंग करून. तर बघा हे पार्ट सर्व बाजूंनी मार्किंग करून घेतले. यानंतर कमरेचा पार्टसुद्धा मार्क करून घेतला आणि अशा पद्धतीने मी
ठेवून घेतलेला आहे आणि ठेवल्याच्या नंतर बघा हे जे आहे तर हे पार्ट आपण कमरेला जोडून घ्यायच्या. ह्या प्लेट्स टाकलेल्या अशा पद्धतीने दुसरी साईडसुद्धा रेडी करून घ्यायची आणि असेच मी दोन्ही साईड रेडी करून घेतल्या. प्लेट्सची पार्ट जोडून घेतले कमरेच्या साईडला आणि बघा हा बंद टाकायचा आहे आपल्याला फिटिंग करताना. त्या आतमध्ये आपल्याला जोडायचा असतो तर त्यासाठी मी अशा पद्धतीने बंद काढून घेतलेले आहे. एक साईडने क्रॉसमध्ये टिप टाकून सरळ खाली टिप घेतली आणि बघा स्क्रू ड्रायव्हर आहे, तुम्ही सुईसुद्धा यूज करू शकता. त्याने फक्त आतमध्ये घालून मी अशा पद्धतीने माझ्या साईडला कपडा दोन्ही साईडने ओढून घेतलेला आहे आणि पुढच्या साईडला मेन फॅब्रिकचा कपडा निघाला आणि अशा पद्धतीने बंद हा पलटी करून दोन्ही बंद रेडी करून घेतले मी. यानंतर जेवढी फिटिंग आहे तर 3.5ची बाही होती, 3.5 घेतली. मोंड्यामध्ये मी 4.5 इंच घेतलेला आहे आणि फिटिंगच्या साईडला बघू शकता 12 इंचावरती मी वरती जे आहे तर ते 22 इंचाची आपली कंबर होती तर 22ची मी मार्किंग केली. मग 11.5 अर्धा इंच लुझिंग सोडलं आणि खालच्या साईडला सुद्धा 10.5 इंचावरती 20ची कंबर होती तर 10.5वरती मार्किंग करून ह्याला वेगळं असं काही जॉईंट केलेलं नाही. अखंड असल्यामुळे तर खालच्या लास्टपर्यंत आंब्रेला कट केला असता तरीसुद्धा चाललं असतं, परंतु खालची डिझाईन गेली असती. त्यामुळे मी अखंड अशी दोन्ही साईडला फिटिंग टाकून 2-2 3-3 टिप टाकून घेतल्या. तर त्यावेळेस थोडासा कॅमेरा हलला होता त्यामुळे व्यवस्थित प्रॉपर दिसलं नाही. अशा पद्धतीने फ्रॉक रेडी करून घेतली आणि खालच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची फक्त एक फोल्ड करून. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि फ्रॉकसुद्धा कशी वाटती हे सुद्धा नक्की सांगा. आणि तर चला बाय, टेक केअर. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.